नमस्कार मित्रांनो, कालपासून आपण मागच्या 2 लेक्चरपासून मानवाधिकाराची वंचना करणाऱ्या ज्या समस्या आहेत, डिस्क्रिमिनेशन ऑफ ह्युमन राईट्स, तर त्यापैकी आपण जे निवडक चर्चा करू लागलो आहोत, ज्याची परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण आहेत. आपण कालपासून म्हणजे मागच्या 2 लेक्चरपासून गरिबी या समस्येवर आपण चर्चा करू लागलो आहोत आणि मानवाधिकाराचं सर्वाधिक उल्लंघन हे गरिबी या घटकामुळे होतं किंवा गरिबी असल्यामुळे होतं. आणि म्हणून या गरिबीवर कुठल्याही प्रकारचं रामबाण औषध नाही, ही गोळी घ्या, ही गोळी खा आणि गरिबी दूर करा, असं आपल्याला म्हणता येत नाही. कारण ती गरिबी इथल्या सामाजिक संरचनांमध्ये, इथल्या सामाजिक पर्यावरणामध्ये, इथल्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक पर्यावरणामध्ये ती सामावलेली आहे. आणि मग प्रारंभीपासूनच अनेक अर्थाने मानवाधिकाराचे जे उल्लंघन होतं ते उल्लंघन गरिबीमुळं होतं. आणि ही गरिबीसुद्धा अनेक अर्थाने ती विचारात घ्यावी लागते, तिला अनेक पदर आहेत. कालपर्यंत आपण काही वस्तुनिष्ठ माहिती आपण प्राप्त केली, चर्चा केली, ज्या आधारावर परीक्षेत येणारे प्रश्न आपल्याला सहजासहजी सोडवता येतील. म्हणून आपण कालच्या 2 लेक्चरमध्ये ती चर्चा अधिकाधिक आकडेवारीवर आधारलेली आहे. आज आपण गरिबीच्या कारणाची चर्चा आपण करू लागलो आहोत. मी तुम्हाला पुन्हा सांगतो की परीक्षेतलं उत्तर सोडवण्यासाठी आपल्याला किंवा उत्तर यावं यासाठी आपल्याला 2 गोष्टी कन्फर्म पाहिजे. एक तर आपलं उत्तर आहे हे कन्फर्म पाहिजे किंवा उत्तर नाही हे तरी कन्फर्म पाहिजे. आणि आपण प्रत्येक ठिकाणी अंदाजेपंचे असं करू शकत नाही, कारण निकाल देण्यासाठी तुम्हाला ॲक्युरेसी असणं गरजेचं आहे. आणि ती ॲक्युरेसी फक्त ऑब्जेक्टिव्हमधूनच येते असं नाही, तर अनेक संकल्पना जशा तुमच्या क्लिअर होत जातील त्या पद्धतीने ती ॲक्युरेसी येत जाते. त्याला अंडरस्टँडिंग म्हणतात. ती अंडरस्टँडिंग देखील महत्त्वपूर्ण आहे. जे असर्शन टाईप क्वेश्चन असतात त्याच्यामध्ये ही कारणं, उपाय या चर्चा अधिक महत्त्वाच्या ठरतात. आता आपण गरिबीच्या कारणाची चर्चा करू लागलो आहोत, जी चर्चा अनेक अर्थाने महत्त्वपूर्ण आहे. गरिबीची अनेक कारणं आहेत, त्यापैकी आपण पहिलं कारण लोकसंख्या वाढ असं म्हणतो. म्हणजे भारतामध्ये जी लोकसंख्या वाढत जाते त्या लोकसंख्या वाढीमुळे देखील आपण गरिबीला अधिकाधिक आमंत्रित करत आहोत. म्हणजे शासनाचे कुठलेही धोरणं, लोकसंख्या नियंत्रण ठेवण्यासाठीचे ते धोरणं हे प्रॉपर जनतेमार्फत त्याचं पालन होताना दिसत नाही. म्हणजे हम दो हमारे दो अशी परिस्थिती असताना आपण अशा अनेक वेळा असं पाहतो की एका माणसाला 4, 5, 6 म्हणजे कधी क्रिकेटची टीम, कधी फुटबॉलची टीम, कधी व्हॉलीबॉलची टीम एवढी घरी पाहायला मिळते. आणि मग यामुळे जर 2च आपत्ती असतील तर त्याचं संगोपन नीट पद्धतीनं करता येईल पालकांना. आणि त्याला जे मिळणारे उत्पादनाचे साधने आहेत त्या साधनाच्या आधारावर त्याला त्याच्या पाल्याचं संगोपन करता येईल. आणि जर ही संख्या अधिक असेल तर मग त्यांचं आर्थिक बजेट हे बिघडतं. आणि म्हणून लोकसंख्या बाबतीमध्ये असंच होताना दिसतं की गरिबी वाढण्यामागचं आणखी एक कारण, एका कुटुंबामध्ये 10-10, 12-12, 5-5, 6-6 कमीत कमी 4-5 असे पत्ते पाहायला मिळतात, ज्यामुळे गरिबी आणखी वाढताना दिसते. आणि विशेषतः ही कोणती संख्या आहे, जे ऑलरेडी गरीब आहेत त्यांना जास्त मुलं आहेत. म्हणजे गरिबी वाढण्याचं एक कारण असं देखील सांगितलं जातं की ज्यांच्याकडं उत्पादनाचे साधनं नाहीत त्यांच्याच घरी मुलं जास्त आहेत. म्हणून आपल्याकडे एक म्हण आहे, मुलं ही देवाघरची फुलं आहेत. आणि या आधारावर आपण एका वेगळ्या समस्येकडं जाताना दिसतो, ज्याच्यामुळे आपल्या मानव हक्काचं उल्लंघन होतं हे आपल्या लक्षात येत नाही. म्हणून असंही म्हटलं जातं की 2050मध्ये आपण लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे आहोत. 1 नंबरला चीन आहे. आपण 2050मध्ये चीनला ओव्हरटेक करून आपण लोकसंख्या वाढीमध्ये 1 नंबर आपण प्राप्त करू. पण जेव्हा आपला 1 नंबर येईल लोकसंख्या वाढीमध्ये, तेव्हा आपल्याकडं असणारी संसाधने, आपल्याकडं असणारी उत्पादनाची साधने, ही साधने फार अपुरी आहेत.
त्यामुळे लोकसंख्या वाढ ही सुद्धा गरिबी वाढवण्यासाठी एक महत्त्वाचं कारण ठरताना आपल्याला दिसतं. दुसरा जो भाग आहे किंवा कारण आहे ते म्हणजे संसाधनाचा अपुरेपणा. गरिबीचं आणखी एक महत्त्वाचं कारण, जे आपल्याकडं संसाधने आहेत. संसाधने म्हणजे काय? साधी गोष्ट आहे, आपलं उत्पादन किंवा उत्पादनाची साधने. आपला दैनंदिन व्यवहार, आपला रोजीरोटी चालण्यासाठी आपल्याकडं काय व्यवस्था आहे? तर प्रामुख्याने ही व्यवस्था रोजंदारीची किंवा एखाद्या लघु उद्योगाची किंवा एखाद्या हातात आलेलं काम करून आपण आपला उदरनिर्वाह भागत असतो. म्हणजे साधारणतः घरामध्ये एक माणूस कमवता असतो आणि 4 माणसं बसून खाणारे असतात. हा भाग देखील गरिबी वाढवण्यासाठी तो महत्त्वाचा ठरतो. म्हणून कुटुंबाकडं जी प्राप्त संसाधने आहेत, उत्पादन मिळवून देणारी जी संसाधने आहेत, मुळात ती संसाधने ही अल्प प्रमाणामध्ये आहेत. म्हणून हे कारण देखील गरिबी वाढवण्यामध्ये किंवा गरिबीच्या कारणांमध्ये हे कारण देखील आहे. आणि मग जेव्हा उत्पादनाची साधनच आपल्याकडे कमी आहेत, मग तेव्हा माणूस कोणताही व्यवसाय, कोणतंही काम करायला तो मागं पुढं पाहत नाही. ज्या कामामुळे मानवी प्रतिष्ठेची हानी झाली तरी चालेल, असे अनेक कामं आज आपल्याकडे चालतात. जसं की वेठबिगारीची प्रथा 23नुसार बंद केलेली, कलम 23नुसार बंद आहे. परंतु आजही आपण सालगडी नावाची संकल्पना ऐकतो, तर वेठबिगारीचंच कार्य आहे. बालमजुरी शासनाने बंद केलेली आहे, पण आपल्या घरातले लहान बालक जर असतील तर ते कामाला जाताना आपल्याला दिसतात. हे कशामुळं होतं? तर हे संसाधनाच्या कमतरतेमुळं होतं. आणि या संसाधनाच्या कमतरतेमुळे गरिबीमध्ये आणखी वाढ होत जाते. आणि मग जी गरिबी भरून निघायला पाहिजे, म्हणजे दैनंदिन दर्जा उंचावला पाहिजे, तो न उंचवता अधिकाधिक आपण गरिबीच्या चक्रामध्ये वाढत जातो. त्याचं एक कारण आपल्याला संसाधनाचा अपुरेपणा असं म्हटलं जातं. त्याबरोबरच निरक्षरता हे एक देखील गरिबी वाढण्याचं कारण आहे. निरक्षरतेवर आपण याच्या पुढच्या पॉईंटमध्ये थोडंसं डिटेलमध्ये आपण पाहणार आहोत. निरक्षरता ही देखील एक गरिबी वाढवणारं एक कारण म्हटलं जातं. कारण निरक्षरता का कारण म्हटलं जातं? तर निरक्षर असल्या कारणाने आपणास उत्पादनाच्या संधी फारशा उपलब्ध होत नाहीत. म्हणून कुशल आणि अकुशल, आपण अकुशल कामगार म्हणून काम करतो. ज्या कामगाराचा, अकुशल कामगाराचा जो त्याची रोजची जी हजेरी आहे किंवा त्याला जे मिळणारं रोजचं मानधन आहे, ते मानधन अत्यल्प स्वरूपाचं असतं, ज्या माध्यमातून त्याचा तो दिवसाचा खर्च करू शकत नाही. आणि त्याच्या एकट्यासाठी ते लागत नाही, तर त्याच्यावर आधारलेले जे कुटुंबात इतर सदस्य आहेत, त्याची बायको आहे, मुलं बाळ आहेत, त्याचा उदरनिर्वाह त्याला त्या पैशामध्ये करणं शक्य नसतं. म्हणून निरक्षरता हा देखील एक महत्त्वाचा गरिबी वाढवणारा किंवा गरिबीमध्ये वाढ करणारा एक घटक किंवा कारण म्हटलं जातं. त्याबरोबरच नंतरचं कारण राजकीय संस्थेची अक्षमता किंवा राजकीय व्यवस्थेचं अक्षमता आपण असं म्हणू शकतो. की गरिबी निर्मूलनामध्ये किंवा गरिबी दूर करण्यामध्ये राजकीय व्यवस्था म्हणजे देश किंवा राष्ट्र किंवा तुमचे शासन हे अपयशी ठरलेले आहेत. म्हणजे गरिबी संदर्भात कुठलाही असा एक ठोस कृती आराखडा शासनाच्या मार्फत पाहायला मिळत नाही. त्या योजना ज्या येतात त्या योजना केवळ नावाला त्या योजना असतात. एखाद्या म्हणजे गरिबाच्या योजना ह्या एखाद्या आमदार, खासदार, लोकप्रतिनिधीच्या नातलगांना ते मिळतात. त्याच्यामुळे त्या योजनेचा लाभ हा प्रॉपर जो गरीब माणूस आहे त्या माणसापर्यंत पोहोचत नाही. आणि यामुळे देखील व्यक्तीच्या मानवाधिकाराचं हनन होतं किंवा उल्लंघन होतं किंवा ही समस्या अतिशय ती नासूर बनताना आपल्याला दिसते. म्हणून राजकीय व्यवस्था देखील गरिबी निर्मूलनामध्ये फारशी सक्षम आहे असं आपल्याला पाहायला दिसत नाही. शासन दरबारी किंवा शासनामध्ये
गरिबी निर्मूलनासाठी असे ठोस पर्याय आपल्याला ते पाहायला मिळत नाहीत। यांना जी येणारी मदत आहे ती मदत त्यांची गरिबी निर्मूलन करण्यामध्ये ती अपेक्षित ठरताना दिसते। म्हणून राजकीय व्यवस्थेची क्षमता किंवा हे देखील एक कारण सांगितलं जातं। त्याबरोबरच भ्रष्टाचार, करप्शन हे देखील एक कारण आहे ज्या कारणामुळे गरिबीमध्ये वाढ होते। जी राजकीय व्यवस्थेमध्ये किंवा तुमचे लोकप्रतिनिधी असतील की लोकसेवक असतील, लोकसेवक म्हणजे प्रशासकीय अधिकारी, प्रशासन असेल, त्या प्रशासनामध्ये प्रामुख्याने भ्रष्टाचार हा अधिक बोकाळलेला होता। म्हणजे राजीव गांधी म्हणतात की जर वरून 1 रुपया जर मंजूर केला तर ग्रामपंचायतीपर्यंत फक्त 15 पैसे येतात, म्हणजे 85 पैसे ते करप्शनमध्ये जातात। आणि करप्शनची जी मानसिकता आहे, भ्रष्टाचाराची मानसिकता आहे, ही मानसिकता देखील गरिबी वाढवण्यासाठी कारणीभूत ठरते। याचा पण विचार आपण पुढच्या घटकामध्ये आपण करणार आहोत। त्याबरोबरच आर्थिक मागासलेपण हे महत्त्वाचं कारण गरिबी वाढीमध्ये किंवा गरिबीच्या कारणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं। कुठलेही सोंग करता येतात पण पैशाचं सोंग करता येत नाही असं म्हटलं जातं। त्याचं कारण तुमची आर्थिक स्थिती कशी आहे यावर अवलंबून आहे। आपण अनेक वेळा असं बोलताना असं म्हणतोय की बाबा आम्ही विदर्भाचे, मराठवाड्याचे, आम्ही पहिलेच मागासलेले। म्हणजे काय तर आमच्याकडे इथली जी कृषी आहे, इथली जी उत्पादनाची साधनं आहेत, ती उत्पादनाची साधनं ही फारशी विकसित स्वरूपाची नाहीत। पण आपण दुसरीकडे पाहतो की उदाहरणार्थ पश्चिम महाराष्ट्र, तिथे सुपीक शेती पण आहे, पाणी पण भरपूर आहे। आणि इतर महाराष्ट्रामध्ये पण उदाहरणादाखल सांगू लागलो, आपण कुठले डिस्क्रिमिनेशन करत नाही आहोत, फक्त हे समजावं म्हणून आपण हे उदाहरण देतोय। म्हणून आपण जेव्हा म्हणतो की आमचा भाग हा मागास आहे, तर ते म्हणण्यामागचं कारण असं आहे की आपल्याकडं आर्थिक संसाधनाची कमतरता आहे, आपला आर्थिक मागासलेपण आहे। म्हणजे जर मराठवाड्याचा जर विचार केला तर फक्त अशी निवडक शहरं असतील ज्या शहराचं औद्योगिकीकरण किंवा आधुनिकीकरण मोठ्या प्रमाणामध्ये झाले आणि तिथे तुम्हाला उत्पादनाचे अनेक साधने उपलब्ध होतात। परंतु बहुतांश मराठवाड्यामध्ये किंवा विदर्भामध्ये की आपल्याला अशा प्रकारचे संसाधने पाहायला मिळत नाही। अनेक वेळा शासन मागासलेल्या घटकासाठी विशेष आर्थिक एक पॅकेज देतं। त्याबरोबरच तुमचं वैधानिक विकास महामंडळ आहे, त्या माध्यमातून देखील हा दुष्काळ असेल, महापूर असेल किंवा अन्य कारणं असतील, ज्या कारणामुळे इथलं आर्थिक मागासलेपण दूर करण्यासाठी प्रयत्न केला जातो। परंतु तो प्रयत्न फारसा लोकांपर्यंत पोहोचताना दिसत आहे असं नाही। म्हणून शेतकरी आत्महत्या घडतात जास्त कुठे, त्याचं मूळ कारण काय तर आर्थिक मागासलेपण आहे। कामगारांना काम नाही, त्याचं मूळ कारण काय, आर्थिक मागासलेपण आहे। अशा अनेक कारणांमुळे आपणास जे आर्थिक मागासलेपण आहे, या अनेक कारणांमुळे गरिबीमध्ये ती दिवसेंदिवस वाढ होत जाते। म्हणजे शेतीची उत्पादकता कमी आहे, कोरडवाहू शेती आणि ज्या मोसमी पावसावर आधारलेल्या शेती आहेत त्याची उत्पादन क्षमता कमी आहे, त्यातून मिळणारं उत्पन्न हे फार तुटपुंज मिळतं आणि त्यामुळे दिवसेंदिवस हे गरिबीमध्ये वाढ होत जाताना आपल्याला दिसून येते। की म्हणून गरिबी वाढीच्या कारणामध्ये प्रामुख्याने ही कारणे आपल्याला सांगितली जातात आणि ही कारणे प्रमुख आहेत। या प्रत्येक कारणाचा संबंध आपल्या दैनंदिन जीवनाशी आहे, आपल्या गरिबीशी आहे। म्हणून आर्थिक मागासलेपण असो की तुमची लोकसंख्या वाढ असो, या सगळ्यामध्ये गरिबी नावाचा जो घटक आहे तो अधिक गुरफटत जातो आणि गरीब अधिक गरीब होत जाताना आपल्याला दिसतो। की म्हणून परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा भाग सुद्धा आपल्याला विचारात घ्यावा लागतो। त्याबरोबरच म्हणजे आपण नेहमी म्हणतो की कुठलाही विचार तुम्हाला एकांगी करून चालत नाही, त्याचं समर्थन आणि त्याचा विरोध, हा जो युक्तिवाद आहे, हा युक्तिवाद तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे। म्हणजे तुम्ही असं म्हणू शकत नाही मी ऑब्जेक्टिव्ह पार्ट केले आणि परीक्षेत जाऊन मी हेच लिहील, तर असं आज होत नाही। घोका आणि ओका ही कल्चर संपली। मी तुम्हाला मागं पण बोललो की तुम्हाला या संकल्पना
नीट पद्धतीने समजून घ्याव्या लागतात. कारण आपण या समाजाला आपण त्रयस्थ म्हणून पाहतो. एखादी संकल्पना समजून घेताना आपण समाजाचा घटक नाही असा समजून विचार करतो, तर तसं न करता आपण या समाजाचा घटक आहोत आणि आपण सुद्धा यापैकी एक आहोत. जर या पद्धतीने जर तुम्ही समजून घेतलात आणि जर अभ्यास केलात तर मला वाटत नाही की तुमचा अभ्यास तो विसरेल किंवा तुमच्या लक्षात राहणार नाही. तर या पद्धतीने तुम्ही तो अभ्यास विचारात घेऊ शकता. गरिबीच्या कारणाबरोबरच गरिबी निर्मूलनात जे आव्हाने आहेत, जे अडथळे निर्माण होतात, त्या अडथळ्याची चर्चा आपण करू लागलो आहोत. म्हणजे गरिबी नावाची जी संकल्पना आहे ती अनेक अर्थाने ती विचारात घेतली जाते, ज्याची काल आपण चर्चा केलेली आहे. म्हणजे तुमचा विकासाचा दर कसा आहे, तुमचा सर्वसमावेशक विकास कसा आहे, तुमची प्रगती कशी आहे, तुमच्या देशांतर्गत असणारे संघर्ष कसे आहेत, यावर सुद्धा गरिबी ठरते. त्याबरोबरच गरिबी तुमच्या उत्पादनाची साधने, तुम्हाला प्राप्त होणारी इतर संसाधने, तुम्हाला आवश्यक असणाऱ्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या गरजांची पूर्तता होती का, त्याची आवश्यक असणारी परिस्थिती तुमच्याकडे उपलब्ध आहे का, या सगळ्या घटकावर गरिबीचा किंवा या सगळ्या घटकाचा गरिबीवर परिणाम होताना आपल्याला दिसून येतो. इथे जर आपण विचार केला की गरिबी निर्मूलन करण्यामध्ये काय अडथळा येतो किंवा गरिबी निर्मूलन आतापर्यंत करणं शक्य झालं नाही का, जर आपण भारताचा विचार केला तर स्वातंत्र्यापासून ते आज तागायत आपण असं का करू शकलो नाही, तर त्यामध्ये अनेक प्रकारचे अडथळे आहेत. ते अडथळे देखील आपल्याला विचारात घेणं गरजेचं आहे. म्हणून आपण त्याच्या काही कारणाची चर्चा जशी केली तशीच आपण त्याच्या अडथळ्याची चर्चा करूया. पहिला अडथळा आपण असा म्हणू शकतो की गरीब म्हणजे कोण हे निश्चित नाही. म्हणजे गरीब म्हणायचंच कुणाला की हा फलाना गरीब आहे, याचे स्पष्ट पॅरामीटर नाहीत. रथ कमिटीने किंवा दांडेकर समितीने सांगितलं की एवढं कॅलरीज मिळणारा माणूस किंवा दिवसाला एवढं उत्पन्न मिळणारा माणूस म्हणजे गरीब. लकडवाला आणि दुसऱ्या समित्या सांगतात की त्याला मिळणारी संसाधनं कशी आहेत त्याच्यावर त्याचा गरिबी. किंवा अगदी अलीकडचा रंगराजन आयोग असेल किंवा एकंदरीत आंतरराष्ट्रीय गरिबीची परिभाषा असेल, $1.90 अमेरिकन डॉलर कमवणारा माणूस म्हणजे गरीब. म्हणजे गरिबीची सुस्पष्ट अशी एखादी परिभाषा झाली नाही ज्याच्यामुळे गरीब कोण आहे हे ओळखता येईल. जसं की आपण असं म्हणतो की H2SO4 म्हणजे पाणी. तुम्ही जगभरामध्ये हा कुठेही प्रयोग करा, त्याचे निष्कर्ष तुमचे बदलणार नाहीत. तसं गरिबीबद्दल आपल्याला म्हणता येत नाही, कारण ही सापेक्ष आणि निरपेक्ष दोन्ही प्रकारची गरिबी ठरवण्यामध्ये शासनाला आतापर्यंत आणि आंतरराष्ट्रीय राजकारणातसुद्धा किंवा जगभरातसुद्धा की नेमका गरीब म्हणजे कोण ही परिभाषा युएनला सुद्धा करता आलेली नाही आणि शासनाला सुद्धा करता आलेली नाही. या परिभाषा आयोगाच्या शिफारसीनुसार त्या बदलत गेलेल्या दिसतात. म्हणून अनेक वेळा आपण पेपरमध्ये वाचतो की गरिबाला मिळालेलं घर किंवा एखादी त्याची योजना ही श्रीमंताच्या त्याची गाडी लावण्यासाठी, म्हणजे पार्किंगच्या जागेसाठी त्याचे पत्र वापरले जातात, त्याचं घर वापरलं जातं. आपण अनेक वेळा अशा अनेक घटना वर्तमानपत्रामधून टी व्हीमधून आपण वाचतो. आपण अनेक वेळा असं पाहतो की कुणाची तर विहीर चोरीला गेली. म्हणजे काय झालं की एकाची विहीर दुसऱ्याच्या शेतामध्ये ती पाडलेली असते किंवा त्याने ती विहीर परस्पर विकलेली असते, तो दुसराच घेऊन जातो. अशा अनेक योजना ज्या गरिबी निर्मूलनामध्ये महत्त्वपूर्ण आहेत, त्या योजना गरीब कोण हे ठरवण्यात आलं नसल्यामुळे किंवा याची स्पष्ट परिभाषा करता न आल्यामुळे देखील गरिबीच्या कारणांमध्ये वाढ होताना आपल्याला दिसते आणि हे देखील अडथळा आपण विचारात घेतला पाहिजे. त्याबरोबरच राजकीय उदासीनता ही प्रमुख आहे. गरिबी निर्मूलन करण्यामध्ये किंवा गरिबीच्या अडथळ्यांमध्ये प्रमुख काय असेल तर हे प्रमुख म्हणजे राजकीय उदासीनता आहे. जे आपले मेंबर्स आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, मुळात त्या लोकप्रतिनिधीला गरिबीबद्दल कुठल्याही प्रकारची
जाणीव असत नाही. कारण हे मुळात जे लोकप्रतिनिधी आहेत, हे लोकप्रतिनिधी अगदी श्रीमंत आणि धनदांडके आहेत. म्हणजे सगळे श्रीमंतच आहेत, तुम्हाला एकही लोकप्रतिनिधी गरीब दिसणार नाही. आणि हे सगळे प्रामुख्याने हे उद्योगपती आहेत. जर आपण भारतीय दृष्टीने आपण विचार केला तर 70-80च्या दशकांपर्यंत जे लोकप्रतिनिधी होते ते वेगवेगळ्या चळवळीमधून आलेले आणि सामाजिक भान असणारे नेते होते, की त्यांना सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी, सामाजिक कल्याण करण्यासाठी ते संसदेमध्ये जाऊन बसायचे. आणि तुम्ही गरिबीचं प्रमाण बघा, जे वाढलं ते जागतिकीकरणाच्या काळामध्ये म्हणजे 90 नंतर 80च्या दशकानंतर ते अधिक वाढताना दिसतं. याचं कारण काय, की या काळामध्ये प्रामुख्याने जे लोकप्रतिनिधी आहेत ते लोकप्रतिनिधी हे लोकांचे प्रतिनिधी नाहीत, तर ते संपत्तीच्या बळावर, पैशाच्या बळावर निवडून येतात. आणि ते एकदा निवडून आले की ते 5 वर्षापर्यंत त्याच्या मतदारसंघाकडं पाठ फिरून सुद्धा पाहत नाहीत. आणि मग यामुळे संसदेमध्ये देखील गरिबांच्या प्रश्नावर किंवा गरिबी निर्मूलनावर फारशी चर्चा होताना दिसत नाही. त्याचं कारण की गरिबाबद्दलची आस्था, गरिबी निर्मूलनाबद्दलची जाणीव ही लोकप्रतिनिधीला राहिलेली नाही. अशा प्रकारची टीका मी करतो असं नाही, अशा प्रकारची टीका अनेक अभ्यासक तुम्हाला करताना दिसतात. ते देखील एक अडथळा आपण म्हणून पाहू शकतो. त्याबरोबर सामाजिक संरचनेतील जाती व्यवस्था आणि इतर विषमता या मानवाधिकाराचं उल्लंघन करणाऱ्या ठरतात, कारण त्या गरिबी निर्मूलनामध्ये आड येतात. आता विशेषतः सामाजिक संरचना जी आपली आहे, 5,000 जाती आणि 7,500 उपजाती आहेत. आणि या जाती आणि उपजाती एवढंच नाही, जातीअंतर्गत ज्या उपजाती आहेत त्या जातीअंतर्गत उपजातीचा आजही रोटीबेटी व्यवहार होताना दिसत नाही. आणि हे जर तुम्हाला पाहायचं असेल, ज्याला लग्न करायचं आहे तर तुम्ही त्याला विचारा की आपलं मुलाचं कुळ कोणतं आहे, त्याची जात कोणती आहे, मग तो 96 कुळी आहे का, 92 कुळी आहे का. आपण ही जी चर्चा करतोय ना, ती देखील तुमच्या विकासामध्ये एक बाधा ठरताना दिसते. आणि ती मानवाधिकारासाठी त्याचं हनन करताना दिसते. हा गरिबी निर्मूलनासाठी आणखी एक अडथळा म्हणून आपण पाहू शकतो. कारण भारतातली जी गरिबी आहे, तर आपण याची चर्चा पुढच्या लेक्चरमध्ये करूया.